मोबाईलसाठी हट्ट. मोहोळमध्ये 21 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या. फक्त काही दिवसांची प्रतीक्षा ठरली असहाय्य. तरुण मुलाच्या टोकाच्या निर्णयाने मायाचारी कुटुंब उद्ध्वस्त. नवीन मोबाईल मिळाला नाही म्हणून BBAच्या विद्यार्थ्याचा गळफास. सावधान, मोबाईलचे वेड प्राणावर बेतते. मोहोळमधील तरुणाची दुर्दैवी जीवनयात्रा संपली. मोबाईल फोन फुटल्यामुळे नवीन मोबाईलसाठी आई वडिलांकडे सतत मागणी करणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाने मागणी पूर्ण न झाल्याने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना मोहोळ शहरातील जिजाऊ अपार्टमेंटमध्ये घडली असून प्रणव जगदीश मायाचारी असे मृत मुलाचे नाव आहे. नेमकी घटना काय? प्रणव हा MIT कॉलेजमध्ये BBA चे शिक्षण घेत होता. सुमारे 7 दिवसांपूर्वी त्याचा मोबाईल फुटला होता. त्यामुळे त्याचे वडील जगदीश मायाचारी आणि त्याचे आई भाग्यश्री यांच्याकडे नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी सतत तगादा लावत होता. मात्र आई वडिलांनी त्याला काही दिवस थांब, पैसे आले की आपण नक्की नवीन मोबाईल घेऊ असे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला होता. आई वडिलांनी नकार दिला नसल्याने केवळ काही दिवस थांबायला सांगितल्यामुळे प्रणव कमालीचा नाराज झाला होता. घटनेचा घटनाक्रम: 3 एप्रिल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास प्रणय जेवण करून घराच्या दुसऱ्या मजल्यावरील आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. 4 एप्रिल शनिवारी सकाळी 7:30 वाजेपर्यंत प्रणव खाली न आल्याने त्याची आई त्याला पाहण्यासाठी वरच्या खोलीत गेली. खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी वडील जगदीश यांना बोलवले. दुर्दैवी अंत: दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता प्रणवने नायलॉनच्या दोरीने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पोलीस कारवाई: या घटनेबाबत वडील जगदीश मायाचारी यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत आदलिंगे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून अशा वेळी संवाद आणि मानसिक आधार महत्वाचा असतो. जर तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावात असेल तर त्यांना वेळीच मदत मिळवून द्या.